कधी विचार केलाय की काही वेबसाईट्स इतक्या लाईव्ह किंवा प्रतिसाद देणाऱ्या का वाटतात? म्हणजे बटन्सवर क्लिक होतं, फॉर्म्स लगेच सांगतात की कुठे चुकलंय आणि नकाशे आपल्या डोळ्यांदेखत अपडेट होतात. ह्या सगळ्या जादूच्या मागे एकच तंत्रज्ञान आहे आणि ते म्हणजे जावास्क्रिप्ट. आज आपण याच जावास्क्रिप्टचं रहस्य उलगडणार आहोत, जे वेबला एका साध्या स्टॅटिक पेजपासून एका इंटरॅक्टिव्ह अनुभवात बदलतं. फरक समजून घेण्यासाठी या दोन वेब्सची कहाणी बघूया. एका बाजूला आहे स्टॅटिक वेब, जे फक्त HTML आणि CSS वापरतं. हे एखाद्या मासिकाच्या पानासारखं आहे, दिसायला सुंदर, माहितीपूर्ण, पण शांत, निर्जीव. आणि दुसऱ्या बाजूला आहे इंटरॅक्टिव्ह वेब, जिथे जावास्क्रिप्टची एंट्री होते. हे एखाद्या व्हिडिओ गेमसारखं आहे. ते आपल्या प्रत्येक कृतीला प्रतिसाद देतं. आणि हा खरंच एक खूप मोठा बदल होता, कारण यामुळे वेब पेजेसना प्रत्येक लहान-सहान गोष्टीसाठी सर्व्हरला विचारायची गरज उरली नाही. प्रतिसाद लगेच मिळू लागला, ज्यामुळे आपला अनुभव खूपच वेगवान झाला. हे जे वर्तन आहे ना, तेच वेबला जिवंत करतं आणि ते जावास्क्रिप्टमुळेच शक्य होतं. ओके, तर मग चला बघूया आपला आजचा प्रवास कसा असेल. आपण 5 सोप्या टप्प्यांतून जाणार आहोत. सगळ्यात आधी जावास्क्रिप्टची वेबमधली भूमिका काय आहे ते समजून घेऊ. मग त्याचे मूलभूत घटक म्हणजे बिल्डिंग ब्लॉक्स बघू. त्यानंतर ते वेबपेजला कसं जिवंत करतं हे शिकू, आपल्या इनपुटला ते कसं हाताळतं हे पाहू आणि हो, शेवटी जेव्हा काहीतरी चुकतं तेव्हा काय करायचं हे पण समजून घेऊ. चला तर मग सुरू करूया आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून, वेबची तिसरी भाषा. नेमकं हे जावास्क्रिप्ट आहे तरी काय, आणि या वेबच्या मोठ्या जगात त्याची जागा कुठे आहे? ही उपमा एकदम परफेक्ट आहे. विचार करा, HTML म्हणजे आपल्या शरीराचा हाडांचा सांगाडा, जो एक मूलभूत रचना देतो. CSS म्हणजे आपण त्यावर घातलेले कपडे, जे त्याला एक स्टाईल, एक सौंदर्य देतात. आणि जावास्क्रिप्ट तो आहे आपला मेंदू, जो विचार करतो, निर्णय घेतो आणि शरीराला हालचाल करायला सांगतो. या तिघांशिवाय आजचं आधुनिक वेब अपूर्ण आहे. आता आपल्याला जावास्क्रिप्टची भूमिका कळली आहे, तर चला त्याची भाषा शिकायला सुरुवात करूया. कोणत्याही भाषेसारखेच जावास्क्रिप्टचं पण स्वतःचे शब्द आणि व्याकरण आहे. चला तर मग त्याचे काही मूलभूत बिल्डिंग ब्लॉक्स पाहूया. सगळ्यात आधी येतात व्हेरिएबल्स. हे असं समजा की माहिती साठवण्यासाठी असलेल्या छोट्या पेट्या किंवा कंटेनर्स आहेत. आपण एका पेटीला वय असं नाव देऊ शकतो आणि त्यात एखादी संख्या ठेवू शकतो, किंवा नावाच्या पेटीत एखादा मजकूर. कोडमध्ये माहिती व्यवस्थित ठेवण्याचा हा अगदी मूलभूत मार्ग आहे. पुढे आहेत फंक्शन्स. हे एखाद्या रेसिपीसारखे आहेत. तुम्ही एकदा सूचना लिहून ठेवता आणि मग जेव्हाही तुम्हाला ते काम करायचं असेल तेव्हा फक्त त्या रेसिपीचं नाव घेता. फंक्शन्समुळं कोड खूप व्यवस्थित आणि पुन्हा वापरण्यायोग्य बनतो. इथे बघा, हे किती सोपं आहे. वरच्या भागात फंक्शन ग्रीट लिहून आपण एक रेसिपी किंवा सूचनांचा संच तयार केला आहे, जो हेलो वर्ल्ड असं म्हणतो. मग खालच्या भागात फक्त ग्रीट कॉल असं लिहून आपण त्या रेसिपीला कॉल करतोय, म्हणजे तिला तिचं काम करायला सांगतोय. बस इतकंच. पण कोडला हुशार कसं बनवायचं? त्याला निर्णय घ्यायला कसं शिकवायचं? इथे येतो कंट्रोल फ्लो. हे कोडला जर तरची भाषा शिकवतं. उदाहरणार्थ, जर तापमान जास्त असेल तर AC चालू कर. यामुळे आपला कोड विचार करायला लागतो. आणि इथे त्याची काही उत्तम उदाहरणं आहेत. पहिला इफ ब्लॉक तपासतोय की संख्या पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. मधला फॉर लूप एकच क्रिया पुन्हा पुन्हा करतोय. इथे तो 0 पासून 4 पर्यंत अंक मोजतोय. आणि शेवटी स्विच ब्लॉक दिवसाच्या आधारावर एक वेगळा निर्णय घेतोय आणि त्यानुसार वेगळा मेसेज देतोय. हे सगळे कंट्रोल फ्लोचे प्रकार आहेत, जे कोडला हुशार बनवतात. आता समजा आपल्याला एकापेक्षा जास्त गोष्टी एकाच ठिकाणी साठवायच्या असतील तर त्यासाठी आहेत ॲरे आणि ऑब्जेक्ट्स. ॲरे म्हणजे सरळ सरळ एक यादी, जशी आपली खरेदीची यादी असते. आणि ऑब्जेक्ट म्हणजे एकाच व्यक्तीबद्दलची माहिती, जसं की नाव, वय, शहर, सगळं एकाच ठिकाणी पण व्यवस्थित नावांसकट. इथे हे अगदी स्पष्ट दिसते. फ्रूट्स हा एक ॲरे आहे, एक साधी यादी. आपण फ्रूट्स 0 वापरून पहिलं फळ म्हणजे ॲपल मिळवू शकतो. आणि खाली पर्सन हा एक ऑब्जेक्ट आहे, जिथे प्रत्येक माहितीला एक नाव दिलं आहे. त्यामुळे person.name वापरून आपल्याला थेट जॉन हे नाव मिळतं. डेटा साठवण्याचे हे दोन्ही खूप महत्त्वाचे आणि प्रभावी मार्ग आहेत. ठीक आहे, आता आपण जावास्क्रिप्टची भाषा तर शिकलो, पण या भाषेचा वापर करून आपण वेबपेजला प्रत्यक्षात बदलणार कसं?
चला आता त्या जादूच्या दुनियेत जाऊया ज्याला म्हणतात डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल किंवा सोप्या भाषेत डॉम. डॉमला असं समजा की ते तुमच्या वेब पेजचा एक लाईव्ह मॅप आहे. तुमच्या HTML कोडमधली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक हेडिंग, पॅराग्राफ, बटन या मॅपवरची एक जागा आहे आणि जावास्क्रिप्ट या मॅपचा वापर करून कोणतीही जागा शोधू शकतं आणि त्यात बदल करू शकतं. आणि ही प्रक्रिया फक्त 3 सोप्या टप्प्यांत होते. पहिलं, जावास्क्रिप्ट त्या डॉम नकाशाचा वापर करून एखादं विशिष्ट एलिमेंट, समजा एक बटण, निवडतं. दुसरं, ते त्या एलिमेंटमध्ये काहीतरी बदल करतं, जसं की त्याचा रंग किंवा मजकूर बदलणं. आणि तिसरं, ते इव्हेंट्स हाताळतं, म्हणजे ते वाट बघतं की कोणी त्या बटनवर क्लिक केलं का आणि तसं केल्यास काय करायचं हे ठरवतं. या प्रक्रियेलाच डॉम मॅनिप्युलेशन म्हणतात आणि हा कोड बरोबर तेच करून दाखवतोय. बघा, पहिल्यांदा गेट एलिमेंट वापरून हेडिंग निवडलं, मग इनर टेक्स्ट वापरून त्याचा मजकूर बदलला आणि शेवटी ॲड ॲक्सेलरेटर वापरून बटणाला सांगितलं की क्लिक झाल्यावर काय करायचं. हे तिन्ही टप्पे एकत्र येऊन पेजला खरंखरं इंटरॅक्टिव्ह बनवतात. चला आता एक असं उदाहरण बघूया जे आपण जवळजवळ रोजच अनुभवतो, वेब फॉर्म्स. जावास्क्रिप्ट त्यांना कसं कार्यान्वित करतं? इथे एक अगदी सामान्य रजिस्ट्रेशन फॉर्म आहे जो HTML ने बनवला आहे. HTML ने फक्त एक सांगाडा तयार केलाय, म्हणजे काही फील्ड्स आणि एक बटण. पण कोणी चुकीचा ईमेल टाकला किंवा पासवर्डचं फील्ड रिकामं सोडलं तर बिचाऱ्या HTML ला ह्याबद्दल काहीच कळत नाही. आणि इथेच जावास्क्रिप्टची एंट्री होते. ते पडद्यामागे काम करतं. ते सबमिट बटन दाबण्याची वाट बघत असतं आणि जसंही बटन दाबलं जातं ते प्रत्येक फील्ड तपासतं. नाव रिकामं आहे का, ईमेल योग्य फॉर्मॅटमध्ये आहे का. जर काहीही चूक असेल तर ते फॉर्मला सबमिट होण्यापासून तिथेच थांबवतं आणि आपल्याला एक एरर मेसेज दाखवतं. आणि हे सगळं आपल्या ब्राउझरमध्ये क्षणात होतं. आता प्रोग्रामिंग म्हणजे नेहमी सगळं काही सुरळीत चालत नाही. कधी कधी कोडमध्ये चुका होतातच, पण घाबरण्याचं काही कारण नाही. खरं तर या चुका शोधणं आणि दुरुस्त करणं हे एखाद्या कोड्याचं उत्तर शोधण्यासारखं आहे. आणि यालाच डिबगिंग म्हणतात. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का? जर कोडच्या एका ओळीत जरी चूक असेल तर संपूर्ण स्क्रिप्ट तिथे थांबू शकते आणि आपलं वेब पेज प्रतिसाद देणं बंद करू शकतं. मग यावर उपाय काय? यावर उत्तर आहे ट्राय कॅच ब्लॉक. ही तुमच्या कोडसाठी एक सेफ्टी नेट म्हणजे एक सुरक्षा जाळं आहे. तुम्ही जो कोड धोकादायक वाटतो तो ट्राय ब्लॉकमध्ये ठेवता. जर त्यात काही चूक झालीच तर प्रोग्राम क्रॅश होण्याऐवजी कॅच ब्लॉक त्या चुकीला पकडतो आणि व्यवस्थित हाताळतो. आणि हो, ह्या चुका शोधायला मदत करण्यासाठी आपल्याकडे काही भारी डिटेक्टिव्ह टूल्स पण आहेत. console.log वापरून आपण कोडच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर व्हॅल्यूज तपासू शकतो. ब्रेकपॉइंट्स वापरून आपण कोडला एका विशिष्ट ठिकाणी थांबून सगळं काही तपासू शकतो. आणि ब्राउझरचे डेव्ह टूल्स तर या कामासाठी खूपच शक्तिशाली आहेत. तर आपण पाहिलं की कसं जावास्क्रिप्ट एका साध्या स्टॅटिक पेजमध्ये अक्षरशः जीव टाकतं, आपल्याशी संवाद साधतं आणि वेबला एक डायनॅमिक प्लॅटफॉर्म बनवतं. आपण त्याचे मूलभूत घटक शिकलो आणि ते प्रत्यक्षात कसं काम करतं हेही पाहिलं. तर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे. आता इंटरॅक्टिव्ह वेबची ही भाषा आपल्याला माहीत आहे, तर आपण याच्या मदतीने काय तयार करणार?